नाज़रीन कराम, सदाए हिंद उर्दू में आपका खैर मकदम है। मैं हूँ इम्तियाज़ुल्ला खान काशफी। अम्बेडकर की जयंती हर साल 14 अप्रैल को मुल्क के आइन के मामार भीमराव अम्बेडकर की यौम पैदाइश के मौके पर मनाई जाती है। वो एक कानूनदान, माहिर इक़्तिसादियात और दलित रहनुमा थे, जिन्होंने इस कमेटी की सरबराही की जिसने हिंदुस्तान का आइन तैयार किया और आज़ाद हिंदुस्तान के पहले वज़ीर कानून के तौर पर खिदमात अंजाम दिए हैं। मुल्क के हर शहरी के लिए कानून बनाने वाले अम्बेडकर की ज़िंदगी अपने आप में एक तालीम है। इनके यौम पैदाइश के मौके पर सेमिनार्स, मीटिंग्स और स्कूलों में तकारीर की जाती हैं। चौदह अप्रैल 2022 को बेंगलुरु दही जिला उसकोटे में बाबा भीमराव अम्बेडकर जयंती मनाया गया। मुनक़िदा जलसे में उसकोटे हल्के के रुकन असम्बली शरद कुमार बच्चेगौड़ा ने शिरकत की और अम्बेडकर मुजस्समे पर फूल चढ़ाई की। इस मौके पर समाजी खिदमतगुजार और स्कूली तलबा को एजाज़ से नवाजा गया। रुकन असम्बली शरद कुमार बच्चेगौड़ा ने प्रोग्राम को बेहतरीन अंदाज में मनाया और तमाम लोगों को बाबा अम्बेडकर के बताए रास्ते पर चलकर मुल्क और इंसानियत की बुनियाद पर ज़िंदगी गुजारने की ताकीद फरमाई। ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪುರಸ್ಕಾರಕ್ಕೆ ಭಾಜನರಾಗಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಅವರ ಒಂದು ಸಮಾಜಮುಖಿ ಸೇವೆಗಳು ಮತ್ತಷ್ಟು ಗೌರವ ಪುರಸ್ಕೃತರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಭೀಮ ವಂದನೆಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ ಮುಂದೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್. ಆಡಳಿತದ ಪರವಾಗಿ ಹಾಗೆ ಇವತ್ತು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ 135ನೇ ದಿನಾಂಚ ಆಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ ಹೊಸಕೋಟೆ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅದ್ದೂರಿ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಮತ್ತು ಜಗಜೀವನ್ ರಾಮ್ರವರ ಜನ್ಮ ದಿನೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತದೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 28 ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿನ ಪಲ್ಲಕ್ಕಿಗಳು, ನಗರಸಭೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಸೇರಿ, ಎಲ್ಲ ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳು ಸೇರಿ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಭೇದ ಭಾವ ಇಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾದ ಶರತ್ ಬಚ್ಚೇಗೌಡರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮೆರವಣಿಗೆ, ಈಗಾಗಲೇ ಮಾನ್ಯ ಬಚ್ಚೇಗೌಡರು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಪುಷ್ಪವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಇವತ್ತು ಮೆರವಣಿಗೆ ನೇತೃತ್ವವನ್ನು ಮಾನ್ಯ ಶರತ್ ಬಚ್ಚೇಗೌಡರು ವಹಿಸಿ ಇವತ್ತು ವೇದಿಕೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದೆ. ಇವತ್ತು ಮಾನ್ಯ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಈ ಒಂದು ಸಂವಿಧಾನದ ಬಲವಂತ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಒಂದು ಸ್ಮರಣೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಮನಾಗಿ ಅಧಿಕಾರ ಸಿಗಬೇಕು ಅಂತ ಭಾವನೆ. ಇದಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲ